माझा मोबाईल घ्या काका हे व्हिडिओ बनव तुला गाडी चालव मी माझा व्हिडिओ चल काय व्हिडिओ बनवतो ना बनव चावी चावी माझी तू व्हिडिओ बनवतो का? चावी तुला नाही तुला दाखवतो आता मी. मला काय दाखवतो तुला दाखवतो तुला इथे सीसीटीव्ही दाखवतो नाही सर दाखवतो सगळं दाखवतो खाली या बाईला गाडीचा नंबर खाली या बाईला काय मारायचा खाली या बाईला. खाली या. नाही कुठंच नाही येणार मी काय करायचं काय व्हिडिओ बनवतो डायरेक्ट व्हिडिओ बनवतो म्हणजे काय बोललो तुम्ही फडणवीसांचा आणि फडणवीसांच्या गृह खात्याचा मला काही खेळच कळाना झाला आहे. मला तुम्ही सांगा, आता ह्या महाशयांनी बॉडी कॅमेरा लावले छातीवरती. फडणवीस साहेबांनी जे पोलिसांमध्ये आणि ड्रायव्हरमध्ये जे वाद होतात त्यासाठी एक नवीन युक्ती आणली, बॉडी कॅमेरा आणली. त्याच्यासाठी लाखो रुपये खर्च केले आपल्या टॅक्समधून, ठीक आहे. परंतु आता मला सांगा, याच्या छातीवरती बॉडी कॅमेरा लावला आहे ह्या महाशयांच्या, तरी तो ड्रायव्हरवरती दादागिरी करतो आहे, गाडी चावी काढून घेतो आहे. पण व्हिडिओ काढला ड्रायव्हरने, चुकी काय केली? जर व्हिडिओ नसता काढला तर ह्याने काय केलं असतं हे आपल्याला माहिती आहे. परंतु व्हिडिओ काढत असतानासुद्धा हा गाडीची चावी काढून घेतो आहे, याची दादागिरी करतो आहे हा पोलीसवाला. मला तुम्ही सांगा, त्या बॉडी कॅमेऱ्याचा फायदा काय? हे जर बॉडी कॅमेरा लावूनसुद्धा चुकी करत असतील, मग आता असा प्रश्न पडतो आहे मला की खरंच तो बॉडी कॅमेरा चालू असेल का ड्युटीवरती येताना? बॉडी कॅमेरा बंद असावा, त्याच्यामुळं हा एवढी दादागिरी करतो आहे. कारण त्याच्यामध्ये पण काहीतरी घोळ करत असतील हे, कारण जे घोळ करतात त्यांचा काही नियम नाही, ते काही पण करू शकतात. मग बॉडी कॅमेराला एवढे पैसे खर्च करून फडणवीस साहेब उपयोग काय झाला? बॉडी कॅमेरा तो बंद असेल ना, त्याच्यामुळंच हा एवढी दादागिरी करतो ना. मग ड्रायव्हरने व्हिडिओ काढला, त्याला परमिशन आहे ना, तो काढू शकतो ना. तुम्ही त्याच्यासोबत चुकीचा व्यवहार करू शकता म्हणून तो व्हिडिओ काढतो. तो काय चुकी करतो आहे का? तर नाही. परंतु तुमची दादागिरी किती? बॉडी कॅमेरा लावूनसुद्धा तुम्ही त्याला गाडीची चावी काढून घेताय, दादागिरी करताय त्याच्यावरती. आणि माझा व्हिडिओ काढतो काय, माझा व्हिडिओ काढतो काय? मग काढला म्हणून काय झालं? परंतु आता मला त्या बॉडी कॅमेऱ्यावरती पण शक येतो आहे की खरंच तो बॉडी कॅमेरा चालू असेल का, आणि असला तर या महाशयांची एवढी दादागिरी करायची हिंमत कशी होते? या महाराष्ट्रातील असे काही ट्रॅफिक पोलीस आहेत ना, खूप काही चांगले पण आहेत, पण असे जे आहेत ना, ह्यांचा खेळच कळत नाही मला काय. आणि गृह खातं एकदम, गृह खातं म्हणण्यापेक्षा राज्याचा गृहमंत्रीच ह्या गोष्टी कशा सहन करून घेतो? मतदानाच्या वेळेस लोकांसमोर हात पसरायचे आणि एकदा निवडून आलं की लोकांकडे बघायचं नाही. फडणवीस साहेब, एवढं वर्ष झालं तुमच्या हाताखाली मध्ये गृह खातं आहे, तुम्हाला कडक नियम करता येत नाहीत. आणि जरी कडक नियम केले तरी अधिकारी ते नियम पाळत नाहीत. मग तुमचं काम आहे अशा अधिकाऱ्यांना घरी बसवणं. ज्या पण अधिकाऱ्यांचे व्हिडिओ असे चुकीचे व्हायरल होतील, जो अधिकारी चुकीचा वागेल, जोपर्यंत तुम्ही यांच्यावरती कारवाई करून यांना कायमस्वरूपी घरी बसवत नाहीत, तोपर्यंत हे महाराष्ट्रातील असे उद्योगधंदे ना, हा जो काळा धंदा आहे ना, हा बंद होणार नाही. हे सगळी जनता असे व्हिडिओ बघत असते, परंतु राज्याच्या गृहमंत्र्याला असे व्हिडिओ दिसतात का नाही? त्यांना दिसत नसतील, त्यांच्या PNला तरी दिसतात का नाही? हा माझा प्रश्न आहे.